बोला बोला. अरे वा वा. मोजके मोजके. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार 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 सर. नमस्कार नमस्कार. गुड आफ्टरनून बेटा. गुड आफ्टरनून. तो क्षण आपण आता अनुभवत आहोत. याच मातीमध्ये जन्मलेले आणि याच परिसरामध्ये ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज त्यांनी गरुड भरारी घेत प्रशासकीय सेवेमध्ये तहसीलदार हे पद धारण केलं आणि आपल्या परिसराचा जी आपली ओळख आहे त्याचा एक मानबिंदू तयार केला. असे सन्माननीय योगेश नागराव टोपे साहेब, माननीय तहसीलदार जिल्हा सांगली या ठिकाणी साहेब कार्यरत आहेत आणि आपल्या विनंतीला मान देऊन आपल्यासोबत प्रेरणा संवाद साधण्यासाठी साहेब उपस्थित झाले. तर मी शाळेच्या वतीने आणि उपस्थित सर्व आमचे गावकरी यांच्या वतीने आपल्या सगळ्यात पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. आवर्जून उपस्थित असलेले या विभागाचे विष्णुकांत पाटील खांडेकर साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती देगलूर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की आपण प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय माधव गावळगावकर यांना विनंती करतो की आपणही प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच माननीय सरपंच थडी सावरगाव श्री योगेश गायकवाड यांनाही विनंती करतो की आपण आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच सन्माननीय बालाजी मोरे उपसरपंच थडी सावरगाव यांना विनंती करतो आपणही प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच माननीय चंद्रकांत साहेब, माजी उपसरपंच थडी सावरगाव यांना विनंती करतो की आपणही प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं. तसेच सन्माननीय मोरे साहेब, ग्रामसेवक थडी सावरगाव यांना विनंती करतो की आपण. तसेच देगलूर तालुक्याचं नाही तर नांदेड जिल्ह्याला मॅथमॅटिक्स या विषयामध्ये देगलूरची ओळख करून देणारे आमचे मित्र आणि मार्गदर्शक सन्माननीय शिवकुमार जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. गावचे पोलीस पाटील आणि स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक अशी त्यांची दुहेरी ओळख आहे. आज ते या ठिकाणी आवर्जून सन्माननीय टोपे साहेबांसोबत उपस्थित झाले. तर त्यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं. गड्डमार साहेब विनंती करतो की आपण प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं. तसेच थडी सावरगाव या शाळेत आम्हाला खूप सहकार्य आहे. त्यांचे विद्यार्थी 4थी आणि 5वीच्या नंतर आमच्या शाळेकडे इकडे येतात आणि चांगली गुणवत्ता तिथे निर्माण केली जाते आणि म्हणून आमच्या मुलांना आणखी विषयाची आणि जोशाने उभा आहे. तर मी थडी सावरगाव शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय बर्डे सरांना विनंती करतो की आपण प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं. ज्यांचा कालच वाढदिवस झाला असे आमचे लाडके मित्र सन्माननीय संदीप स्वामी सर यांना विनंती करतो आपणही प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच आणखी इथे बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही. तर आपण या ठिकाणी आला जरी आपली ओळख नसली तरी आपण इथे उपस्थित झालात आणि हेच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. म्हणून उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपणही प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्यासाठी आपण इथे आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचा थोडक्यात मला परिचय इथे
तुम्हाला द्यावासा वाटतो. सन्माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांनी ओळखलं तहसीलदार साहेब योगेश्वर चोपडे साहेब ओळखते का सगळे? कुठं बसले सांगा बरं. अच्छा म्हणजे कुठं म्हणजे असं नाही स्थान सांगा कुठं बसले. हा सगळ्यांच्या मधात बसले. व्हेरी गुड. तर यांचा परिचय असा आहे की हे आहे आपल्या शेजारी गाव सावरगाव या गावचे भूमिपुत्र. तिथेच त्यांचा जन्म झाला. तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षणही घेतलेलं आहे 4थी पर्यंत माझ्या माहितीनुसार. आणि तिथून नंतर ते महात्मा बसवेश्वर विद्यालय नरंगड या ठिकाणी शिकायला होते. आणि तिथलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर सर साधना हायस्कूल देगलूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर सरांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं पुणे येतं. आणि त्यांना जॉबही मिळाला होता. पण त्यांना एक मनातून त्यांची एक अशी दाट इच्छा होती की समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं असेल तर प्रशासकीय सेवेमध्ये आपण जायला पाहिजे. आणि म्हणून हे स्वप्न त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं. म्हणून त्यांना मिळालेली चांगल्या पगाराची नोकरी त्यांनी नाकारून म्हणजे ती सोडली. आणि सरांनी प्रशासकीय सेवे देण्यासाठी एमपीएससी सारख्या खडतर परीक्षेमध्ये आपलं पूर्ण जे त्यांचं जे काही शिक्षणाचं जे त्यांच्याकडे जे काही संपत्ती होती ती पूर्ण पणाला लावली. आणि अतिशय जिद्दीने, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून महात्मा बसवेश्वर सारख्या इथल्या विद्यालयामध्ये शिकून म्हणजे खेडेगावात शिकून शहरातल्या मुलांची स्पर्धा करणं एवढं सोपं नसतं. आणि हे तुम्हाला मोठं झाल्यावर नक्कीच कळणार आहे आणि अजून तुम्ही तिकडे पोहोचला नाही. पण जे गेले त्यांना त्याचा अनुभव. सरांनी खूप खूप जिद्दीने विषयाने बऱ्याच संकटांचा सामना करत सर त्या ठिकाणी पोहोचले. आणि सरांनी केवळ धडी सावरगावच नाही तर या संपूर्ण नरंगड परिसरामध्ये एक प्रेरणा निर्माण केली. आणि म्हणून आजचा आपण हा प्रेरणा संवाद या ठिकाणी आयोजित करण्याची माझी इच्छा होती. कारण त्याच्या पाठीमागे विशेष आहे, सरांना शिक्षणाची खूप आवड आहे. आणि नेहमी आपल्या शाळेचे स्टेटस पाहणारे प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये पहिला नंबर सर. जेव्हा संध्याकाळी बघतो नेहमी त्या यादीमध्ये सरांचं नाव मला दिसते की आज मंडळीत काय विशेष झाला आवर्जून बघतात सर. वेळातला वेळ काढतो. अच्छा तुमच्याबद्दल इतकी माहिती सरांना आहे. आता आपण तिकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आता परिचय सरांचा झालेला आहे. मी आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक डाकोरे सर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा आम्हा सगळ्या उपस्थितांच्या वतीने यथोचित असा सन्मान करून त्यांचा गौरव करा.